विकेट घेण्याची झेलची संधी होती, परंतु इथं झेल भूमीला दान केला जातोय. सोपा झेल होता, विकेट किपर कडून झालेली चुकी आता किती महागात पडेल. अत्यंत महत्त्वाची विकेट तंबूच्या आसरला खरं तर परतली असती, परंतु चांगली गोलंदाजी इथं आपण पाहतो. चिनू पाटीलच्या माध्यमातून चेंडू पीच झाल्यानंतर इनस्विंग इथं पाहायला मिळाला. बॅटची एज लागली होती. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. सिली मिडॉनचा तिथं खेळाडू येईल. इथे कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम डोंगरेचा पाडा विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. रोहिंदर सिंह चांगली गोलंदाजी चिनू पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाज चिनू पाटील तयार. इथे पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेत. इट्स स्लाइटी ब्युटी फ्लॅट हिट षटकार. फ्लॅट हिट षटकार. षटकाराने अकाउंट ओपन केलं जातंय टीम आई गावदेवी स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगऱ्याचा पाडा टीमचं. धावसंख्या आपण पाहतो 6 बिनगडी बाद. सुरुवात चांगली राहिली होती. चिनू पाटीलने 2 चेंडू अतिशय दमदार हाताळले होते. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला जातोय. चौथा चेंडू ओव्हर द विकेट गोलंदाज चिनू पाटील तयार. इथे देखील हा स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. इट्स स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. नियंत्रण थोडंसं ठेवू शकलं नाही चिनू पाटील. त्याचा फायदा इथं फलंदाजांना मिळतोय. इथं चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त उसली घेणारा चेंडूचा पंचाने लगेचच दंडित केला. चेंडू वाईड असेल. अवंत धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल 13 या आकड्यावर टीम डोंगऱ्याचा पाडा दमदार स्थितीमध्ये, चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल. आता धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे टीम डोंगराच्या पाडा टीमच्या. इथे देखील पहा लेट कट करण्याचा प्रयत्न. वेट अँड वॉच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. ऑफ स्टिकला खरं तर चेंडू चिनू पाटील याचा होता. थोडासा इन स्विंग झाला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाने गॅदर केला. झेल मात्र सोडला होता पहिल्या चेंडूवर. त्याचा फायदा करून देत असताना इथे फलंदाज आपण पाहतो. इथे पहा पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू तिथे तैनात आहे. चेंडू अडवला जातोय. फेकी केली जाईल तोपर्यंत 1 धाव निश्चितरित्या मिळते. बॅकअप चांगला राहिला. 1 धावेने धाव फलक पुढे. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत बिनगडी बाद. टीम आई गावदेवी स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोचलाय 14. जयेंद्रचा पहिला चेंडूवर खरं तर झेल सोडला होता जयेंद्रचा आणि त्याचा फायदा मात्र जयेंद्रने घेतलाय. पहा अद्याप 6 चेंडू त्याने खेळलेत आणि 13 धावांची वारदार केली त्याच्या बॅटमधून. आता नवीन गोलंदाज तयार. पिटूचा शतक हतलताना आपण पाहतो. सौरभ पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. टीम रोहिंदर सिंह चा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज तयार. रोहिंजन
संघाकडून सौरभ पाटील. तर गोलंदाज तयार दुर्गामाता रोहिंजन. तर गोलंदाज सौरभ पाटील P2चं षटक हाताळत असताना आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. पहिला चेंडू इन स्विंग करण्याचा प्रयत्न कट केला होता आणि बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये चांगला बॅकअप मिळाला. चेंडू अडवला जातोय. डॉट चेंडूची होईल तुम्ही सांगता. चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त स्विंग इथं पाहायला मिळतोय सौरभ पाटीलच्या माध्यमातून. इथं आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. इथे पहा चेंडू बराच काल हवेत आणि मिड विकेटला कोणतीही केली नाही चूक आणि पहिला करारा झटका टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघाला. सलामीवीर फलंदाज जयेंद्र तंबूच्या अस्त्राला परताना पाहायला मिळतोय. 14 धावा जरूर स्कोरबोर्डवर लागलेत. पहिल्या विकेटचं पतन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत फडके. फलंदाजी मार्कवर आपण पाहतो अनिकेत फडके ऑन स्क्रीन आपण पाहाल. धाव फलकावर धावा 14. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये सौरभ पाटील कमबॅक करून देत असताना टीम रोहिंजन टीमला आता अद्याप 2 चेंडू त्याने हाताळलेत. एक विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सौरभ पाटील तयार. स्ट्राईकला खेळतो अनिकेत. अनिकेत फडके ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे पहा इन स्विंग इथे पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट खेळला होता परंतु चेंडू शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं तिथं राहिलं. एक धाव निश्चितरित्या मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोचला 15 या आकडेवर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार राहिली होती. 14 धावा पहिल्या षटकामध्ये मिळवल्या होत्या. त्यानंतर सौरभ पाटीलचा कमबॅक बरंच काही सांगून झालं. इथे देखील पहा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पीच झाल्यानंतर आतमध्ये वळवला जातोय. थोडीशी गती आपल्याला पाहायला मिळेल चेंडू पीच झाल्यानंतर. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये डॉट चेंडूची सांगता. अतिशय दमदार गोलंदाजी राहिले सौरभ पाटील याची. इथे पहा पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. ओव्हर पिच चेंडू तिथे नव्हता. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा इन स्विंग पाहायला मिळाला आणि लगातारच्या इथे डॉट चेंडू फेकले जात आहेत. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी करत असताना सौरभ पाटील अतिशय दमदार गोलंदाजी. रोहिंजन संघ हा गोलंदाजी. ते पहा स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. इनटू द क्राउड. षटकार. आदरणीय महेश ढोंगरे कंदे समर्थक डोंगरेचा पाडा त्यांच्या माध्यमातून खरं तर नाईट स्पर्धा आपल्याला खरं तर गतवर्षी पाहायला मिळाली. दमदार नियोजन दमदार खरं तर आयोजन पाहायला मिळालं होतं. डोंगरेच्या पाडा टीमला खरं तर शुभेच्छा असतील त्यांच्या माध्यमातून. 2 षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 21. 1 विकेट लॉस टीम गावदेवी डोंगरेचा पाडा. टॉस जिंकला होता जय दुर्गा रोहिंजन टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला. पहिल्या षटक अतिशय महागडं ठरलं होतं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सौरभ पाटीलने अतिशय दमदार गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. आता वैयक्तिक
चिनू पाटील वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोठ्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिलं षटक अतिशय महागडं ठरलं होतं चिनूचं. त्यानंतर कर्णधाराने पुन्हा एकदा चिनूकडे गोलंदाजी सोपवले. पहिला चेंडूवर प्रहार केला जातो. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला कोणतीही गेली नाही चूक आणि दुसरा करारा झटका. अनिकेत बॅक टू द पवेलियन. आपण पाहतो गावदेवी डोंगरेचा पाडा टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. चिनू पाटीलच्या खात्यामध्ये 1 विकेट्स नक्कीच मिळवले. स्लॉटमध्ये चेंडू टाकला तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तितका चांगला जुळला नाही, त्यामुळे एलिव्हेशन कमी आणि मिड विकेटला अतिशय सोपा झेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. श्रीवन फडके फलंदाजी मार्कवर. गोलंदाज चिनू पाटील पुन्हा एकदा तयार. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज चिनू पाटील तयार. इथे पहा आल्या आल्या आपला इरादा स्पष्ट करत असताना शेवनच्या बॅट मधून निघालेला माइटी हिट षटकार. हिट आपल्याला पाहायला मिळाला. चिनू पाटील तर स्वागत केलं इथं बा. आल्या आल्या खरं तर शेवनच्या बॅटमधून निघालेला हा दमदार हिट. धाव संख्या टोटल 27. तिसरं षटक मार्गस्थ असताना चिनू पाटील याचा पुढचा चेंडू. इथे देखील पहा ओव्हरपिच चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन करत येतो शेवनच्या बॅटमधून लगातारचा दुसरा माइटी हिट षटकार. लगातारचा दुसरा इथं हल्ला बोल केला जातोय. शेवनच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. अगदी 6च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असताना शेवन फडके आपण पाहतो चिनू पाटीलवर हल्ला बोल केला जातोय. षटकातला चौथा चेंडू टाकण्यासाठी चिनू पाटील तयार. इथे पहा फिंगर रोल केले होते. चेंडू पिच झाल्यानंतर इन स्विंग इथं पाहायला मिळाला. अशी गोलंदाजी करावी लागेल. चेंडूवर नियंत्रण आणि प्रॉपर चेंडू पिच तुम्हाला करावा लागेल. आणि तेच चिनू पाटीलच्या माध्यमातून मागील चेंडूवर आपण पाहिलं. थोडासा मागे चेंडू टाकला होता आणि थोडं स्विंग देखील त्या चेंडूवर मिळाला. चिनू पाटील याचा पुढचा चेंडू. शेवन तयार. इथे देखील मोठा फटका मारायचा होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न टू एंडलाच खरं तर चेंडू लागला होता. फिल्डिंग तिथं चांगली झाली. 1 धाव निश्चितरित्या टीमला मिळेल. गावदेवी डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोचला. तिसरं षटक मार्गस्थ असताना टोटल 34. 34 धावा लागले 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. 34 धावा लागलेत. चिनू पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. अतिशय महागडं षटक हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये देखील 14 धावा चिनू पाटीलने खर्च केल्या होत्या. त्यानंतर देखील तिसरं षटक कर्णधाराने चिनू पाटीलकडे सोपवलं. गोलंदाज तयार. इथे देखील पहा कट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये मारण्याचा प्रयत्न होता. दूरवरून खेळाडू येतील. थोडीशी फंबलिंग इथं पाहायला मिळाली. त्याचा फायदा 2 फलंदाज उचलतील. 2 धावा निश्चितरित्या मिळत आहेत. 2 धाब्याने षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. 3 षटकाच्या अखेरीस टोटल गावदेवी डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा लागलेत. टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघ नाणेफेक खरं तर
गमावली होती आणि फलंदाजी त्यांच्या वाटेला आली आणि फलंदाजीमध्ये अतिशय दमदार केली. 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्या गेलेत टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघाने. पहिल्या षटकाचा विचार केला चिनू पाटीलने 14 धावा खर्च केल्या होत्या. महागडं षटक राहिलं. त्यानंतर सौरभ पाटीलने चांगला कमबॅक केला, 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा कर्णधाराने चिनू पाटीलकडे षटक सोपवलं. चिनू पाटील पुन्हा एकदा महागडा ठरला, 15 धावा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो आणि टोटल रन संख्या आता स्कोरबोर्डवर लागली ते म्हणजे 36. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन सुजल पाटील तयार. राऊंड द विकेट. पहिला चेंडूवर इथं हल्ला बॉल केला जातोय. आल्याला स्वागत केलं जातंय इथे सुजल पाटीलचं. कॉर्नर रिजन मध्ये चेंडू फरार होतोय. षटकार. म्हणून हा तिसरा आपण षटकार पाहतो. दमदार फलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये 19 धावांची बहारदार केली शेवंतच्या बॅटमधून तब्बल आपण पाहतोय. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सुजल पाटील तयार असतील. चांगले चेंडू टाकावे लागतील. चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक धाव जरूर मिळेल तिथे. मोठा फटका लगवायचा होता परंतु थोडासा चेंडू टॉप एंड लागला त्यामुळे एक धाव निश्चितरित्या मिळते. रोहित पाटील आता ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. सलामी आलेला फलंदाज रोहित इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल आपण. गावदेवी डोंगराचा पाडा मधून चांगली खरं तर बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळते. तोच रोहित पाटील. इथे देखील पहा टॉप एंडला लागला होता चेंडू. खरं तर लोअर फुल टॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज सुजल पाटील याचा राहिलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर इथे ऑन स्क्रीन पाहू शकाल रोहित पाटील. शेवंत फडके आपण पाहू शकाल. इथे पहा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा येतोय हा षटकार. रन आउट ऑफ द पार्क षटकार पाहायला मिळाला. दमदार क्वालिटीचा फटका इथं पाहायला मिळतोय प्रदीप पाटीलच्या माध्यमातून. धाव फलकावर धावा 43. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक प्रगतीपथावर असताना सुजल पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. इथे पुन्हा एकदा फुल टॉस होता. फुल टॉसला चुकी नाहीये. चेंडू जाईल सर. इट्स आउट ऑफ द पार्क. इनटू द क्राउड. शानदार षटकार. चेंज करत असताना आता सुजल पाटील राऊंड द विकेट होते. आता ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न. इथे देखील काही फरक पडणार नाहीये. चेंडू जाईल लगातारचा तिसरा. प्रदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार माइटी हिट. लागलेत पहा 61 धावा लागलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हॅट्रिक खरं तर संपादित केली षटकारांची. प्रदीप पाटीलच्या बॅटमधून आपण हॅट्रिक पाहिली. 8 चेंडूमध्ये 26 धावांची बहारदार केली त्याच्या बॅटमधून आणि शेवंत फडके देखील जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. 6 चेंडू 20 धावांची बहारदार केली. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. टॉस गमावला होता टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघाने आणि प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली होती आणि चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल गावदेवी डोंगरेचा पाडा संघ
ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये शेवटचं अंतिम षटक स्लॉगवरचं षटक. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील आलाय. केतन पाटीलला कमबॅक करावा लागेल आपल्या टीमसाठी, कारण बऱ्याचशा धावा खरं तर गोलंदाजांनी दिलेत. 15.25च्या सरासरीने आतापर्यंत धावा काढण्यामध्ये यश प्राप्त झालं इथे टीम डोंगराच्या पाडा संघाला. गोलंदाज अंतिम षटक घेऊन आलाय केतन पाटील. कशा प्रकारे कमबॅक करेल हे पाहणं गरजेचं. राईट टाइम आउट द विकेट. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल केला जातोय. चेंडू बराच कल हवेत. एलिव्हेशन मिळेल का? यस, व्यासपीठाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार शेवण फडकेच्या बॅटमधून. आतमधून 4 षटकार लगवले जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अँगल चेंज केला होता. राऊंड द विकेट टाकण्याचा प्रयत्न. टॉप एज लागलाय आणि तिसरा करारा झटका. शेवण फडके बॅक टू द डगआउट. लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर फलंदाजाला परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. वेल प्लेड शेवण फडके. चांगली फलंदाजी. डगआउटमधून टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळेल. टोटल रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा. 67. 3 विकेट लॉस. गावदेवी डोंगराचा पाडा. केतनचा पुढचा चेंडू. अंतिम षटक घेऊन आलाय केतन पाटील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर लागला होता. त्यानंतर विकेटचा पतन. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथे पहा सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सॉफ्ट डिस्मिसल. रनआउटच्या स्वरूपात 4थ्या विकेटचा पतन. फलंदाज बाद. आतमध्ये जाताना पाहायला मिळेल 6व्या क्रमांकावर येणारा खेळाडू विकास फडके. प्रदीप पाटील खरं तर ऑन स्ट्राईक असेल. महत्वाची भूमिका राहिली. सलामीला आलेला फलंदाज प्रदीप पाटील चांगला खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील पहा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन चॉईस केलं आणि चेंडूला फेकून दिला सीमारेच्या पलीकडे. इट्स अ माइटी A1 क्वालिटीचा येतोय दमदार षटकार. क्या बात आहे. दमदार फटकेबाजी प्रदीप पाटीलच्या बॅटमधून. लगातारचा संदेशचा 4था षटकार आलाय. सुरेख फटकेबाजी. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं राहील. 9 चेंडू 32 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. इथे 5व्या चेंडूवर इथे देखील चेंडू जाईल सर कॉर्नर रिजन मध्ये. येतोय लगातारचा 5वा माइटी हिट प्रदीप पाटीलच्या बॅटमधून. इथे पहा 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम प्रदीप पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतो. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची नामी संधी असेल नक्कीच प्रदीप पाटीलला. इथे देखील मोठा फटका ऑन साईडला. खरं तर चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स. लगातार 5 चेंडूवर 5 षटकार मारल्यानंतर 6व्या चेंडूवर देखील चेंडू सीमा पार चौकार जरूर मिळवला. लगातार दमदार फलंदाजी करत असताना आपण पाहतो प्रदीप पाटील 11 चेंडूमध्ये 42 धावांची बहारदार खेळी प्रदीपच्या बॅटमधून आपण पाहतो. वेल प्लेड प्रदीप. टॉस खरं तर गमावला होता. प्रथम फलंदाजी करत असताना टीम गावदेवी डोंगराचा पाडा संघ 5 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. त्या म्हणजे 4 गडी बाद
83 धावा आजच्या दिवसामधील हायस्ट स्कोर खरं तर टीम डोंगराच्या पाडा संघाकडून आपण पाहतो आणि 84 धावांचं माफक आव्हान ठेवलंय ते जय दुर्गा रोहिंजन टीमला. धावा म्हटलं की आल्या विस्फोटक फलंदाजी तुम्हाला करावी लागेल, तसा खेळ सादर करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील पहिलं षटक घेऊन शेवण फडके तयार आणि त्या टी शर्टच्या मागे आपण पाहू शकाल कविरा खरं तर त्याच्या मुलीचं नाव खरं तर परिधान केलंय. ते टी शर्ट आपण पाहतो कविरा या नावाने टी शर्ट परिधान केलंय ते म्हणजे शेवण फडकेने. दमदार खेळ शेवणच्या देखील आपल्याला पाहायला मिळाला. टीम डोंगराच्या पाड्याचा अत्यंत अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा शेवण फडके गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि स्ट्राईकला चिनू पाटील. 2 महागडे षटक नक्कीच टाकले ते चिनू पाटीलने. आता बॅटिंगमध्ये कसं योगदान देईल हे देखील पाहणं गरजेचं. चिनू पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा, त्यानंतर चिनू पाटीलच्या दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल केला जातोय. आल्या स्वागत केलं जातंय शेवण फडकेचं. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू सीमा पार षटकार. आलेला पाहतो. दमदार सुरुवात केले. 84 धावांचं लक्ष ठेवलं गेले आणि ज्या प्रकारे सुरुवात हवी होती त्या प्रकारे सुरुवात करून दिले चिनू पाटीलने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. शेवण फडके. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू होता. हुक केला त्या चेंडूला. चेंडू फेकून दिला सरळ मिड विकेट रिजनमध्ये षटकाराकरिता. शेवण फडके पुन्हा एकदा तयार. कशा प्रकारे गोलंदाजी करेल शेवण फडके हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज तयार. इथे ओव्हर पिच चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू पिच झाल्यानंतर खोलवर राहिला, त्यामुळे चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. चिनू पाटील डॉट चेंडू खेळला जातोय. मोठा फटका मारायचा होता. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल सौरभ पाटील आणि चिनू पाटील खरं तर मैदानाच्या आतमध्ये सलामीवीरची भूमिका बजावत असताना इथे पहा क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू कव्हर रिजन मध्ये 1 बाउंस सीमा पार 4 रन.
ऑफ स्टिकला शपल होऊन थोडासा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इथं पाहायला मिळाला कव्हर रिजनमध्ये. वन बाउंड सीमा पार चौकार. ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात इथं करून देत असताना जयदुर्गा एकता 11 रोहिंजन टीमला चिनू पाटील. पहिला षटकार, दुसरा चेंडू डॉट फेकला होता, तिसऱ्या चेंडूवर चौकार लगवला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लगेच आजादी नाही तो बर्बादी. इथे चेंडू पीच झाल्यानंतर चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता, निर्धाव चेंडू फेकला जातोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क कुठेतरी जुळला नाहीये, त्यामुळे चेंडू डॉट फेकला जातोय. सरळ बॅटने खरं तर धावा येत होत्या आणि इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे दूरवरून येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. इथे चिनू पाटीलच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. चौकाराने खरं तर धावफलक पुढे गेला. चिनू पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतो 2 चौकार आणि एक माइटी हिट जरूर आलाय. 84 धावांचं मापक लक्ष ठेवलंय परंतु अतिशय दमदार फलंदाजी करत असताना चिनू पाटील आपण इथे पाहतो. क्या बात आहे, ते सरळ गोलंदाजी चेंडू पीच झाल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवला. 84 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. एक षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागलेत. बिनगडी बाद 14. आता येणारे चेंडू असतील 24 आणि धाव्यांची गरज असेल ती म्हणजे 70 धावा. एकता 11 रोहिंजन टीमला सुरुवात दमदार राहिली होती. टीम रोहिंजन ची आपण पाहतो चिनू पाटीलने नक्कीच चांगली फलंदाजी केली. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज राहतील. सौरभ पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. राईट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. चिनू पाटीलने दमदार सुरुवात केली. अजूनही 17.50च्या सरासरीने धावा करायचे, अजूनही मॅच बनू शकते. 24 चेंडू 70 धावेची गरज. इथे पहा चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज सौरभ पाटील याचा, परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क जुळला नाही. डॉट चेंडूची सांगता, धाव फलक स्थिर. टोटल धावा लागले त्या म्हणजे स्कोर बरोबरती बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 टीम रोहिंजन. राऊंड द विकेट गोलंदाज अनिकेत फडके गोलंदाजीच्या उंबरट्यावर. ओव्हर पिच चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय सरळ वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत येतोय सौरभ पाटीलच्या बॅटमधून दमदार शानदार रुबाबदार हिट षटकार. नितीन आणि डीजे प्रेमच्या माध्यमातून आपण ऐकलात. दमदार सुरुवात इथं केली सौरभ पाटीलच्या बॅटमधून. आपल्याला माहिती हिट खरं तर पाहायला मिळाला आणि त्या षटकाराची आवश्यकता होती पूर्णपणे टीमला. इथे हाफ टॅकर टाकण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकला बराचसा सोडून चेंडू. राम पाटील पंतंदा इशारा येतोय, हा वाईट चेंडू असेल. अवांतर धाव संख्येमध्ये बदल. टोटल धावा लागले ते म्हणजे 21. सुरुवात जी पॉझिटिव्ह करायची होती ती पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये चिनू पाटील आणि सौरभ पाटीलच्या माध्यमातून. राऊंड द विकेट गोलंदाज तयार. अनिकेतचा चेंडू होता, ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये थोडंसं बीट केलं फलंदाज सौरभ पाटीलला. चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त गती त्या चेंडूमध्ये आढळली आणि डॉट चेंडूची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातोय.
इथे अनिकेत फडकेच्या माध्यमातून अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. अजून मॅच बॅलन्स आहे मी म्हणेल. खरं तर 17.50च्या सरासरीने धावा करायच्या होत्या आणि ती सरासरी कुठेतरी राखली जाईल का. इथे पहा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिले सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत इट्स आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. ठोक डीजे. इथं पाहायला मिळते ओपनिंग ब्लास्ट चिनू पाटील आणि सौरभ पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा माहिती रुबाबदार हिट षटकाराकरिता. या षटकाराने टोटल धाव फलकावर धावा लागले. दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जय दुर्गा एकता 11 रोहिंजन संघ जाऊन पोहोचलाय. 27-27 धावा. चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. बघा चेंडू चेक करण्यासाठी रोहिंजन संघाचे 4 खरं तर खेळाडू बॉल चेक करून खरं तर चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सोपवला. कारण की मॅच किती महत्वाची, मॅच किती इम्पॉर्टंट आहे हे दाखवून देत आहेत. दमदार खेळ साकारत असताना आपण पाहतो टीम रोहिंजन संघाचे दोन्ही फलंदाज शिनू पाटील आणि सौरभ पाटीलच्या माध्यमातून बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल धावा लागले त्या म्हणजे 27 बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. जमेची बाजू असेल की सलामीवर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सादर करत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनिकेत फडके गोलंदाजी मार्कवर. अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील षटकातले. इथे देखील पहा हाफ ट्रॅकर टाकला होता. हुक करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये चेंडू हवेत आणि झेल बाद होईल सौरभ पाटील. अत्यंत महत्त्वाची विकेट खरं तर मिळवली अनिकेतने. आता नवीन खेळाडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील आलाय. केतन पाटीलला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की सलामीवर दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलं होतं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता केतन पाटील कशा प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. अनिकेत राऊंड द विकेट तयार. पुढचा चेंडू इथे 5 चेंडू पीच झाला तर खोरवर राहिला त्यामुळे चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 84 धावांचा पाठलाग करत असताना टीम जय दुर्गा एकता 11 रोहिंजन संघ जाऊन पोचलाय ते म्हणजे 27. आता 18 चेंडू आणि 57 धावेची गरज असेल टीम रोहिंजनला. चला पुढील होणारी लढत शिरडोन बी विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल JDM बेलवली जय दुर्गा माता बेलवली असं ह्या टीमचं नाव आहे. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला त्वरित आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये या. लगेचच नाणेफेक केली जाईल. वेळ न दौडता मॅचला सुरुवात केली जाईल. बेलवली आलाय. शिरडोन संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण देखील यावं टॉस का बॉक्स या कक्षामध्ये कारण की ही मॅच झाल्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. टॉस केला जाईल. पहा शिरडोन संघाचा देखील संघनायक उपस्थित झाला आहे. दोन्ही संघनायकचे आपण स्वागत करूया. आदरणीय तेजजी नावडेकर यांचं इथं शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सरपंच चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. दोन षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 27 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय तेजजी नावडेकर साहेबांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना बॅक टू द बॉलर चेंडू जातोय. टॉप एज लागला होता.
कोणती धाव नाहीये. डॉट चेंडूची सांगता. स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरडोन विपक्ष जयदुर्गा बेलवली या दरम्यान आपण टॉसचा बॉक्स या कक्षामध्ये इथे आपण पाहणार आहोत. टॉस केला जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज शेवण आलाय. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर. चिनू पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. अजूनही 20.12च्या सरासरीने धावा करायच्यात. इथे देखील पहा अतिशय दमदार गोलंदाजी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न शेवणचा राहिला आहे. एक धाव मात्र निश्चितरित्या मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल 28 1 लॉस टीम रोहिंजन संघ आपण पाहतोय. मोठ्या फटक्याची कुठेतरी गरज आहे. ते मोठे फटके मारावे लागतील कारण की धाव फलकावर धावा फक्त 28 लागलेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 84 धावांचा पाठलाग करते ती म्हणजे जयदुर्गा एकता 11 रोहिंजन. आता इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर आलेला केतन पाटीलला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. एक चेंडू अद्याप खेळलाय तो. कोणतीही धाव त्याच्या बॅटमधून नाहीये. कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं. ओव्हर द विकेट गोलंदाज शेवण तयार. इथे पहा क्लीन बोल्ड त्रिफळाची बाद. दुसरा करारा झटका. केतन पाटील बॅक टू द डगआउट. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केतनचा असफल राहिला. चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क जुळला नाही आणि चेंडूने घेतलेला यष्ट्यांचा वेध त्रिफळाची बाद खरं तर व्हावं लागलं केतन पाटीलला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील आलाय. चिनू पाटीलला नक्कीच चिनू पाटीलची साथ द्यावी लागेल तुषार पाटीलला कारण की धाव फलकावर धावा फक्त 28 लागलेत. आता येणारे 15 चेंडू आणि 56 धावेची अजूनही गरज असेल. 15 चेंडू 56 धावा. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितता भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. मागील मॅचमध्ये आपण फर्स्ट इनिंगमध्ये पाहिलं प्रदीप पाटीलच्या बॅटमधून लगातार 5 षटकार आणि 1 चौकारला खरं तर आला होता. तसंच काहीतरी चित्र इथं स्पष्ट करावं लागेल तुषार पाटील आणि चिनू पाटील याला. चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर विस्फोटक फलंदाजी करणं तितकंच गरजेचं राहील. गोलंदाज शेवण याचा पुढचा चेंडू. हाफ ट्रॅक होता. कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून चेंडू जाईल. तिथे कव्हरचं क्षेत्र तिथे येईल तोपर्यंत एक धाव मात्र निश्चितरित्या मिळते. एका धावेने अकाउंट ओपन केलं तुषार पाटीलने स्वतःचं आणि धाव फलक पुढे 29 धावा लागलेत टीम जयदुर्गा एकता 11 रोहिंजन टीमच्या. चिनू पाटीलवर बऱ्याच अशा अपेक्षा असतील. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिनू पाटील तयार असेल. 14 चेंडू 55 धावेची गरज अजूनही टीमला. इथे पहा मोठा फटका येईल का. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर केली नाही परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं बा इथे. आणि तिसरा करारा झटका. चिनू पाटील बॅक टू द डगआउट. अतिशय दमदार इथं कॅच इथं पाहायला मिळाले पहा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. अतिशय दमदार कॅच. षटकार होता तिथे परंतु इथे पहा विकेटचं पतन. प्रदीप पाटीलनं इथं हा झेल घेतलाय. क्या बात आहे. रिप्लेमध्ये जबरदस्त आपण इथं पाहू शकाल. कॅच अतिशय दमदार. षटकार म्हणजे की 6 धावा वाचवल्या जात आहेत आणि विकेट देखील मिळवली जाते. इथे पहा पहिल्या चेंडूवर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाईल. थोडीशी फंबलिंग तिथे त्याचा फायदा 2 फलंदाजांना मिळेल. 2 धावा निश्चितरित्या मिळतील पण त्यांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 31 3 गडी बाद. आता समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि 53 धावेची गरज.
थँक्यू व्हेरी मच. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धावफलकावर धावा आपण पाहतो. जय दुर्गा रोहिंजन टीम जाऊन पोहोचले 31. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन गोलंदाज सूरज फडके गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 84 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम आपण पाहतो रोहिंजन संघासमोर. आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ, चांगली गोलंदाजी आतापर्यंत टीम गावदेवी डोंगराच्या पाडा संघाची पूर्णपणे जकडून ठेवलं. इथे फलंदाजाला कोणत्याही प्रकारे मोठे फटके येत नाही आहेत, वंचित ठेवले मोठे फटके मारण्यासाठी. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. सूरज फडके इथे पहा, ज्या प्रकारे आपण पाहतो इंडियन खेळाडू रवींद्र जडेजा ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्या प्रकारे ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सूरज फडकेच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. इथे देखील पहा चेंडू पिच झाल्यानंतर स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू बराच काळ हवेत, झेलची नामी संधी आणि चौथा करारा झटका टीम रोहिंजन टीमला. तुषार पाटील बॅक टू द डगआउट. रोहिंजन टीम आपल्याला पाहायला मिळते, कारण की 84 धावा म्हटलं की पहिल्यापासून विस्फोटक फलंदाजी करावी लागते. आणि पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर आपल्याला ती फटकेबाजी चिनू पाटील आणि सौरभ पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली. इथे पहा चांगला चेंडू होता होता, दमदार गोलंदाज. चेंडू पीच झाल्यानंतर चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न गोलंदाज सूरजच्या माध्यमातून राहिलाय. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता. धावफलक स्थिर. टोटल धावफलकावर धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 31 धावा लागलेत. आता मात्र इथून बॅकफुटला जात असताना संघ आपण पाहतो रोहिंजन टीम. इथे पहा चांगला फटका, दमदार हिट. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत फ्लॅट हिट माइटी षटकार. जरूर वेळ गेली, सत्ता गेली, परंतु आत्मविश्वास वाढवण्यासाठी आदर्श पाटीलच्या बॅटमधून माइटी क्लास शॉट आपल्याला इथं पाहायला मिळतोय. षटकार जरूर 2 षटकार लगवले जात आहेत. अजूनही 7 चेंडू 41 धावा जरूर आहेत. इथून एक मोठा फटका आला तर मॅच अजून बॅलन्स बनेल का हे देखील पाहणं गरजेचं. इथे फुल टॉस होता ऑन साइडला. पुन्हा एकदा चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू इट्स आउट ऑफ द पार्क. ठोकलाय लगातार 3रा षटकार ठोकडीचे. दमदार हिट. थोडीशी लेट बॅटिंग झाली परंतु चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आशा पल्लवित केल्या त्या टीम रोहिंजन टीमच्या आदर्श पाटीलने. आदर्श पाटीलच्या बॅटमधून 3 षटकार जरूर आहेत. धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 49. 4 गड्याच्या मोबदल्यात 49 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज असेल. वैयक्तिक पहिलं स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक घेऊन गावदेवी डोंगराचा पाडा टीमकडून आलाय गोलंदाज दीपक.
गोलंदाजी मार्कवर. आता स्ट्राईकला खेळले रोशन पाटील. 1 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून जरूर आल्यात. 6 चेंडूमध्ये 35 धाब्यांची गरज आहे टीम रोहिंजन टीमला. कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिजनमध्ये खेळाडू आहे. 1 धाव सहजरित्या मिळते. स्ट्राईक रोटेट इथं केली जाईल. 50 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहे टीम जयदुर्गा एकता 11 रोहिंजन संघाच्या. 50 धावा कंप्लीट. अजूनही 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 34 धाब्यांची गरज असेल टीम रोहिंजन संघाला. लगातार 3 षटकार खरं तर लगवलेत आदर्श पाटीलने. 4था षटकार लागेल का हे पाहणं गरजेचं. यास इथे लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पिटच्या साईडने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रदीप तिथे तयार. प्रदीप पाटीलने दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप पाटीलच्या बॅटमधून. फर्स्ट इनिंगमध्ये 5 षटकार लगातार लगवले होते आणि 6व्या चेंडूवर चौकार देखील लगवला. त्या बाबत जबरदस्त फलंदाजी. 11 चेंडूमध्ये 42 धावा त्याच्या बॅटमधून जरूर आल्या होत्या. इथे ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू पिच झाला तर चेंडूने घेतलेलं वळण इथे फलंदाजाला इथं समजलं नाही आणि डॉट चेंडूची होईल इथून सांगता. सुरेख गोलंदाजी करत असताना दीपक फडके आपण पाहतो. धाव फलक स्थिर. टोटल धाव संख्या 51. 4 गडी बाद. पुढील होणारी लढत बेलवली विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल शिरडोन. या दरम्यान सामना रंगेल. इथे पहा लेग बिफोर बाद होत असताना फलंदाज रोशन पाटील. तंबूच्या आश्रयाला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकला शपल होऊन मारण्याचा प्रयत्न असफल राहिला. रोशन पाटील याचा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. वेदांत पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये बऱ्याच धावा अजून करायच्या टीमला. फुल टॉस पदर चेंडू होता. मोठा फटका लगवायचा होता पण तो टॉपेज लागला. तिथे शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू तैनात आपण पाहतो. टोटल धावा 52 झालेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज दीपक फडके तयार. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली दीपक फडकेची. मागील षटकाचा जर विचार केला तर सूरज फडकेवर हल्ला बोल केला होता. चांगली फलंदाजी केली होती आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना दीपक. शेवटचा चेंडू शेवट गोड केलाय. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा येतोय षटकार. विजयी संघ ठरतोय पहा इथे आई गावदेवी डोंगरेचा पाडा संघ. आणि रोहिंजनचं देखील कौतुक करावे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली. वेल प्लेड टीम जयदुर्गा एकता 11 रोहिंजन. हार्ड लक. आणि जिंकलेला संघ आपण पाहतोय आई गावदेवी डोंगरेचा पाडा पुढील फेरीमध्ये दाखल झाला. तुमचं देखील सहर्ष अभिनंदन. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.